गुड मॉर्निंग. आज पिलूचा दिवस त्याचा खूप मस्त होता. नेहमीसारखीच ती 5-5:30ला उठली तिचे पप्पा निघण्याच्या टायमाला. आज तिचे पप्पा घरीच होते 15 ऑगस्टसाठी. 15 ऑगस्ट होता म्हणून त्यांना सुट्टी होती. मग ते घरी असल्यामुळे ती त्यांनाही त्रास देत होती आणि मलाही त्रास देत होती. कधी त्यांच्या अंगावर तर कधी माझ्या अंगावर. शेवटी मी वैतागून उठून बसली. म्हणजे जाऊ दे, हिला बसूनच खेळवते मी. म्हणून मग हिला बसून मग आम्ही दोघी खेळत होतो कितीतरी वेळ. मग जसं उजाडलं तसं मग तिला बोलली चल आता आपण बाहेर जाऊया. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होतं. या एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात कोण आमच्या दोघींना फिरायला घेऊन जाणार नाही हे आम्हाला माहिती. म्हणून इथे तिथे जरा टाईमपास केला. सगळी तयारी करून आम्ही तिघेही निघालो वॅक्सिनेशनसाठी. पिल्लूचंच वॅक्सिनेशन होतं. वॅक्सिनेशनसाठी पिल्लू नेहमीच जरा घाबरलेली असते. आज पण ती जरा शांतच होती. आजारी पडले ना आहेत म्हणून ते भेटलेले. ते विचारत होते की काय झालं, एवढी शांत का आहे. तेव्हा त्यांना सांगितलं की 2-3 दिवसापासून तशी ती आजारी आहे आणि आज तिचं वॅक्सिनेशनही आहे. आम्ही निघालो वॅक्सिनेशनसाठी. वॅक्सिनेशनला जाताही पिल्लूचं तोंड एकदम उतरलेलंच होतं. नाही हॅपीनेस, नाही काहीच नाही. जसं चेहऱ्यावर माशी बसली तरीही ती उडणार नाही असं तोंड होतं तिचं की काय चाललं आहे, कुठे नेतात हे लोक. आम्ही 2-3 मिनिटात वॅक्सिनेशनच्या जागी पोचलो. बाकीच्यांचं वॅक्सिनेशन बघून पिल्लू आधीच रडायला लागलेली. आधीपासून ती घाबरलेलीच होती आणि जसं ते पोरं रडत होते त्यांना बघून ती आधीच रडायला लागली. आज तसं तिला 3 वॅक्सिन होत्या. बिचारी खूप रडली. तिचं रडणं बघून मलाही त्रास होतो. तिला मग शांत केलं आणि मग घरी निघालो. तिथल्या मॅम तिला हसत होत्या की एवढी मस्तीखोर पोरगी आणि एवढी रडते. घरी येऊन तिची नेहमीसारखी मस्ती सुरू. चल बाबू बाहेर बस फिशला आवडलीस तू. चल तू मला माहिती काय. चल बाहेर, चला पळा.